पुणे शहरात मैत्रीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मित्रानेच मित्राचा जीव घेतल्याच्या प्रकरणाचा उलगडा करत काळे पडळ पोलिसांनी अवघ्या 48 तासाच्या 2 आरोपींना अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आकाश भारती झांडे हा तरुण 31 मे रोजी गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता। त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर मारहाण करण्यात आली होती। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। यानंतर काळे पडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपासाला वेग देण्यात आला। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीचा आधार घेतला। तपासादरम्यान आकाशच्या जवळच्या मित्रावर संशय बळावला। पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर संतोष बबन टकले आणि साहिल अर्जुन कौरावत या दोघांची नावे समोर आली। दोन्ही आरोपी गुन्हा करून फरार झाले होते। मात्र पोलिसांच्या विशेष पथकाने त्यांच्या मोबाईल लोकेशनचे विश्लेषण केले आणि गुप्त माहितीच्या आधारे त्यांचा माग काढला। अखेर पुण्यातील येवलेवाडी परिसरातून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले। पोलीस चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती समोर येत आहे। मित्रानेच मित्राचा विश्वासघात करून त्याचा जीव घेतल्यामुळे या घटनेची परिसरात मोठी चर्चा सुरू आहे। अवघ्या 48 तासात आरोपींना जेरबंद करत काळे पडळ पोलिसांनी जलद आणि प्रभावी तपासाचे उदाहरण समोर ठेवले आहे। या कारवाईमुळे पोलीस पथकाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे। मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेबाबत तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा।